प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवले शहराचे माजी नगराध्यक्ष पंकजी पारख त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या सुरू असलेल्या कामासंदर्भामध्ये त्यांचं नेमकं काय मत आहे. मला सांगायसाठी गेल्या काही दिवसापासून तुमच्या प्रभागामध्ये जी स्वच्छता मोहीम आहे किंवा इतर जी कामं सुरू आहे त्याच्यात मला काय आहे. नमस्कार, मी पंकज पारख, माजी नगराध्यक्ष. गेले निवडणुकीच्या निकालापासून तर आज दिवसापर्यंत या येवले शहरामध्ये कुठे काम काय चालतं ह्याची माहिती नाही. पण माझ्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये महेश भाऊ काबरा, पारुलभाई, त्यांचे सहकारी म्हणण्यापेक्षा माझे मित्र यतीभाई गुजराती, हे केव्हाही मोबाईल उघडला तर ह्या दोघांचे चित्र आणि वार्डाचं काही ना काही काम समोर दिसतं. अशा पद्धतीने हे काम करतायत तर मागचं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही. आणि बाकीचे जे साफसफाई आहे, नालेसफाई, आमच्या दुकानाच्या मागे गटरीचं काम होतं, फार वर्षापासून पेंडिंग होतं. मी स्वतः 25 वर्ष नगरसेवक नगराध्यक्ष राहिलो आहे, पण छोटे छोटे कामं त्या टायमाला नाही होऊ शकले, काही मोठे कामं पण नाही होऊ शकले. पण आता ह्या दोघांनी सकाळपासून ते निघतात आणि शहरामध्ये कोणाची कंप्लेंट असो नसो त्या तिथे ते जातात, त्याची माहिती घेतात आणि ते काम त्वरित दुसऱ्या दिवशी, मग लाईटाचा असो, गटरीचा असो, नळाचा असो, पाण्याचा असो, म्हणजे पहिले कंप्लेंट करून काम होत नव्हतं, आता बिना कंप्लेंटचं काम होतं आहे. त्याबद्दल ह्या वार्डा 10 नंबर प्रभागापासून मी या दोघांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच काम यांनी पुढे करत राहावं. यांना आमच्या फार फार शुभेच्छा. हे होते माजी नगराध्यक्ष पंकज पारख यांनी गेल्या 25 वर्ष जे आहे नगरसेवक होते, स्वतः जे आहे उपनगराध्यक्ष होते आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि निश्चितच महेश काबरा आणि पारुल गुजराती यांच्या कामासंदर्भामध्ये त्यांनी समाधानसुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये उर्वरित कामंसुद्धा होतील असा विश्वासही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेखसह अय्यूब शहा, येवला.